नमस्कार मंडळी. आज आपण एक अतिशय भन्नाट आणि ढाबा स्टाईल रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे चिकन कोरमा. सोबतच एका खास फरमाईशवर आपण झटपट चिकन बिर्याणी सुद्धा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी कोरम्यासाठी आपण 1 किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलं आहे. ग्रेव्हीचा बेस बनवण्यासाठी 250 ग्राम दही घ्या. त्यात 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्या. याने ग्रेव्हीला मस्त दाणेदार टेक्स्चर येईल. आता थोडा सुकलेला कांदा तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जर सुका कांदा नसेल तर तुम्ही नेहमीचा कांदाही तळून घेऊ शकता. हा तळलेला कांदा आणि साधारण 25 ग्राम भिजवलेले काजू मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. यात पाणी अजिबात घालायचं नाहीये. याची छान ड्राय पावडर तयार होईल. पुढच्या स्टेपसाठी एका पातेल्यात 4 पळ्यात तेल गरम करून घ्या. त्यात काळी मिरी, शहाजिरे, दालचिनी आणि वेलची असे खडे मसाले टाकून घ्या. मसाले तडतडले की त्यात मगाशी तयार केलेली दह्याची पेस्ट घाला. तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतला की त्यात चिकनचे पीस टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. चिकनला स्वतःचं पाणी सुटेल त्यातच ते छान शिजेल. चला तर मग चिकन शिजतंय तोपर्यंत आपण झटपट बिर्याणीची तयारी करूया. एका कुकरमध्ये थोडं तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा, थोडं हिरवं वाटण, हिरवी मिरची आणि टोमॅटो परतून घ्या. चवीनुसार मीठ टाका. आता यात बाजूला काढलेले चिकनचे थोडे पीस टाकून परता. यात आपण सुहाना व्हेज बिर्याणी मिक्स वापरणार आहोत. मसाला आणि थोडं पाणी टाकून चिकन शिजवून घ्या. चिकन शिजलं की त्यावर आधीच 80% शिजवलेल्या बासमती तांदळाचा थर द्या. वरून 2 चमचे साजूक तूप, तळलेला कांदा, कोथिंबीर घालून कुकरला 15 मिनिटे दम द्यायला ठेवा. आता पुन्हा आपल्या कोरम्याकडे वळूया. चिकन बऱ्यापैकी शिजलं असेल. आता यात आपण जी कांदा आणि काजूची ड्राय पेस्ट बनवली होती ती घालायची आहे. बघू शकता चिकन शिजलेलं आहे. पेस्टमुळे कोरम्याला छान दाटसरपणा येतो. तुम्हाला जर ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर त्यात गरजेनुसार थोडं गरम पाणी घालू शकता. एक मस्त उकळी आली की वरून ताजी कोथिंबीर भुरभुरा. आणि आता बघू शकता आपला अस्सल दिल्ली स्टाईल चिकन कोरमा तयार आहे. मी यासोबत खायला गरमागरम फुलके बनवले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.